नसख्या YouTube चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तुमच्यासाठी अजून पदभरतीविषयी माहिती प्रसिद्ध झालेली आहे, त्याविषयी आपण डिटेल माहिती घेण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवत आहोत। कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या अंतर्गत कंत्राटी स्वरूपाची पदभरती होत आहे। तुम्हाला त्या ठिकाणी 10 वर्ष काम केल्यानंतर आरोग्य विभागाच्या नियमित पदभरतीमध्ये 30% सवलत दिलेली आहे, त्यातून तुम्ही परमनंट होऊ शकता। प्रायव्हेटला तासनतास घासल्याशिवाय तुम्ही गव्हर्नमेंटची एक्झामचे प्रिपरेशन करणे कधीही फायद्याचे आहे। सध्या महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये नियमित पदे भरली जात आहेत। त्यामध्ये DMARची नांदेड GMC, छत्रपती संभाजीनगर असेल, सांगली मिरज GMC असेल, पुणे GMC असेल, मुंबई GMC असेल, तसेच पुणे ससून हॉस्पिटल असेल, अशा बऱ्याच ठिकाणी वर्ग ड साठी नियमित पदे भरली जात आहेत। त्याचबरोबर 2025 ची नियमित पदे गट क ची भरली जात आहेत। मित्रांनो, 25 तारखेपासून त्याचे पेपर सुद्धा चालू झालेले आहेत। परत एकदा मित्रांनो, स्टाफ नर्सची DMAR ची भरती येण्याचे चान्सेस आहेत। त्याचबरोबर लवकरच DMAR ची 5000 पदासाठी जाहिरात येणार आहे। तसेच तलाठी पदासाठी 1700 पद भरतीची जाहिरात येणार आहे। मित्रांनो, नगरपालिका महानगरपालिका विविध पद भरती होत आहेत, त्या नियमित पदासाठी तुम्ही तयारी करा। नियमित 2 महिने हार्डवर्क आणि सराव केल्यानंतर परमनंट नोकरी तुमची फिक्स आहे असं समजा आणि असा सराव करा। सरळ सेवा भरतीचा अभ्यास करत NUHM मध्ये तसेच कंत्राटी स्वरूपाच्या भरतीमध्ये तुमचे सिलेक्शन होते का नाही हे सुद्धा बघणे तुम्हाला गरजेचं आहे। मित्रांनो, कंत्राटी का होईना नोकरी करत सरळ सेवा भरतीचा अभ्यास करायचा आहे। सरकारी नोकरी पण प्रायव्हेटीकरण होत आहे आणि प्रायव्हेटचे वांदे तर तुम्हाला माहितच आहेत। 12-12 तास घासाशिवाय नको ती बोलणी ऐका आणि कामाच्या ताणामुळे आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम तो वेगळा। त्यामुळे कंत्राटी भरतीत नोकरी करायला टाळू नका। पगार चांगला मिळतो, शिवाय अनुभव मिळतो, अभ्यास करायला वेळही मिळतो। पदाची सविस्तर माहिती, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत आणि महत्त्वाच्या तारखा याबाबत आपण सविस्तर माहिती घेऊया। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नसख्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन चालू करायला विसरू नका। अशा नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे। मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका 15वा वित्त आयोग हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्फत ही पदे भरली जाणार आहेत। ही पदे निव्वळ कंत्राटी स्वरूपाची असणार आहेत, हे लक्षात घ्या। 11 महिने 29 दिवसाकरिता ही पदे भरली जाणार आहेत। मित्रांनो, प्रत्येक संवर्गासाठी किती पदे असणार आहेत ते बघूया। खाली बघा, मेडिकल ऑफिसर म्हणजे वैद्यकीय अधिकारी, MBBS आणि BMS साठी ही पदे भरली जाणार आहेत। या संवर्गाची एकूण 5 पदे भरली जाणार आहेत। तर जातीने पदे असणार आहेत। अनुसूचित जातीसाठी 1 पद भरला जाणार आहे, विजासाठी 1 पद, त्यानंतर इतर मागास वर्गासाठी 1 पद, 600 माप्रसाठी 1 पद, त्यानंतर ओपन साठी 1 पद, असे एकूण 5 पदे भरली जाणार आहेत। त्यानंतर स्टाफ नर्स साठी म्हणजे महिलासाठी ही पदे असणार आहेत। ही पदे एकूण 5 भरली जाणार आहेत। अनुसूचित जातीसाठी 1, विजासाठी 1, इतर मागास वर्गासाठी 1, 600 माप्रसाठी 1 आणि ओपन साठी 1, अशी ही सुद्धा 5 पदे असणार आहेत। त्यानंतर बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजेच ही पुरुषासाठी पदे असणार आहेत। एकूण 5 पदे भरली जाणार आहेत। अनुसूचित जातीसाठी 1 पद असणार आहे, विजासाठी 1 पद, इतर मागास वर्गासाठी 1 पद, 600 माप्रसाठी 1 पद आणि ओपन साठी 1 पद, असे एकूण टोटल 5 पदे भरली जाणार आहेत। मित्रांनो, त्यानंतर या सगळ्या पदासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे ते बघूयात। या ठिकाणी बघा, वैद्यकीय अधिकारी म्हणजे मेडिकल ऑफिसर साठी एकूण 5 पदे भरली जाणार आहेत। यासाठी तुम्हाला MBBS डिग्री कंप्लीट असणे गरजेचे आहे। त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे रजिस्ट्रेशन असणे तुमच्याकडे गरजेचे आहे। तसेच मित्रांनो, गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, प्रायव्हेट या तिन्ही पैकी कोणत्या तरी एका ठिकाणचा अनुभव तुम्हाला असणे गरजेचे आहे। अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे। त्यानंतर वयोमर्यादा असणार आहे 18 ते 70 वर्षापर्यंत वयोमर्यादा लिमिटेड असणार आहे। तुम्ही या वयोमर्यादा अंतर्गत फॉर्म भरू शकता। HBT आपला दवाखाना मार्फत ही पदे भरली जाणार आहेत। मित्रांनो, त्या ठिकाणी तुमची निवड प्रक्रिया झाली तर तुम्हाला दरमहा 60,000 रुपये एवढे वेतन देण्यात येणार आहे। एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या, MBBS उमेदवार न मिळाल्यास BMS उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे। त्या ठिकाणी तुम्हाला BMS ची डिग्री असणे गरजेचे आहे। तसेच प्रायव्हेट सेक्टर असो किंवा गव्हर्नमेंट सेक्टर असो किंवा निमशासकीय सेक्टर असो, या तिन्हीपैकी एका ठिकाणचा अनुभव तुम्हाला द्यायचा आहे। त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। या पदासाठी सुद्धा 18 ते 70 वर्ष वयोमर्यादा असणार आहे। HBT साठी 6 पद भरले जाणार आहे। तुमचा ड्युटी टाइम असणार आहे मित्रांनो दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत, म्हणजे तुम्हाला हा ड्युटी टाइम एकदम परफेक्ट आहे। मित्रांनो, तुम्ही अदर ठिकाणी क्लासेस वगैरे करून हा फॉर्म भरून ही ड्युटी सुद्धा करू शकता आणि वेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी सुद्धा करू शकता। त्यानंतर बघा, BMS साठी तुम्हाला या ठिकाणी केंद्र शासनाच्या CPSC मार्गदर्शक सूचनानुसार दरमहा
25,000 रुपये एवढे वेतन देणार आहे। त्यानंतर PBI म्हणजे NCD प्रोग्राम असतो, त्या NCD प्रोग्राम नुसार 15,000 रुपये असे एकंदरीत कामावर आधारित मोबदला तुम्हाला 40,000 रुपये दरमहा वेतन मिळणार आहे। त्यानंतर स्टाफ नर्स म्हणजे महिलांसाठी असणार हे पद, हे एकूण 5 पदे भरली जाणार आहेत। या ठिकाणी तुम्हाला तुमची 12वी पास असणे गरजेचे आहे। तसेच GNM नर्सिंग काउन्सिलचा कोर्स तुम्ही पूर्ण केलेला असावा। त्यानंतर तुमच्याकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे। तसेच तुम्हाला शासकीय, निमशासकीय किंवा प्रायव्हेट सेक्टरचा अनुभव असणे गरजेचे आहे। अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे। वयोमर्यादा असणार आहे 18 ते 65 वर्ष एवढी वयोमर्यादा असणार आहे मित्रांनो। HBT आपल्या दवाखान्यासाठी ही पदे भरली जाणार आहे। या ठिकाणी सुद्धा बघा 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत असणार आहे। म्हणजे तुम्ही सकाळच्या टायमिंग मध्ये अदर ठिकाणी जॉब करू शकता किंवा क्लासेस करू शकता, स्पर्धा परीक्षेच्या तयारी सुद्धा करू शकता। त्या ठिकाणी तुमची निवड झाली तर तुम्हाला दरमहा 20,000 रुपये एवढे वेतन देण्यात येणार आहे मित्रांनो। वेतन चांगले आहे, ड्युटी टाइम कमी आहे, हे तुमच्यासाठी खूप फायद्याचं ठरणार आहे। त्यानंतर बघा बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजेच MPW या पदासाठी 5 पदे भरली जाणार आहेत। या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक अर्हता असणार आहे, तुम्ही 12वी पास असणे गरजेचे आहे। सायन्स मधून 12वी पास झालेले गरजेचे आहे मित्रांनो। त्यानंतर पॅरामेडिकलचा कोर्स करणे गरजेचे आहे किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स, या दोन्ही कोर्स मधून एक कोर्स तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। वयोमर्यादा असणारे या पदासाठी 18 ते 38 वर्ष ही ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे। राखीव कॅटेगरीसाठी 18 ते 43 वर्ष असणार आहे। HBT साठी ही पदे भरली जाणार आहेत। त्यानंतर तुम्हाला दरमहा 18,000 रुपये एवढं वेतन देण्यात येणार आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला संगणक अर्हता म्हणजे तुम्हाला या सगळ्या शैक्षणिक अर्हतेसोबत MSCIT सर्टिफिकेट असणे तुमच्याकडे गरजेचे आहे। त्यानंतर तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जोडायचे आहे। उमेदवाराने फॉर्मला 2 पासपोर्ट फोटो ते पण सध्या स्थितीमध्ये काढलेले असावेत, म्हणजे 4 ते 5 दिवसामध्ये तुम्ही फोटो काढलेले असावेत, तेच फोटो तुम्हाला या ठिकाणी लावायचे आहेत। या ठिकाणी तुमची निवड प्रक्रिया कशी होणार आहे मित्रांनो हे लक्षात घ्या। MBBS आणि BMS पदासाठी मुलाखत घेण्यात येणार आहे। त्यानंतर GNM आणि MPW साठी गुणांकन पद्धतीने निवड होणार आहे। या ठिकाणी बघा MBBS आणि BMS या पदासाठी जी मुलाखत होणार आहे ती कोणत्या पद्धतीने होणार आहे, यासाठी तुम्हाला एकूण 50 मार्क्स असणार आहेत। ते सब्जेक्ट आपण नॉलेज साठी 10 मार्क्स असणार आहेत। रिसर्च अँड अकॅडमी नॉलेज साठी एकूण 10 मार्क्स दिल्या जातील। लीडरशिप क्वालिटी साठी तुम्हाला 10 मार्क्स असणार आहेत। ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी साठी 10 मार्क्स दिल्या जातील। तसेच तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल त्या एक्सपिरियन्स साठी एकूण 10 मार्क्स असणार आहेत। गव्हर्नमेंटचा एक्सपिरियन्स असेल तर पर इयर 2 मार्क्स असणार आहे आणि प्रायव्हेटचा असेल तर पर इयर 1 मार्क असणार आहे। तसेच पूर्ण एक्सपिरियन्स साठी तुम्हाला मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त 10 मार्क्स दिल्या जातील, असे एकूण 50 मार्क्स दिल्या जाणार आहे। तर तुम्हाला या पद्धतीने तुमची मुलाखत घेतली जाणार आहे मित्रांनो। त्यानंतर MPW आणि GNM साठी या दोन्ही पदासाठी तुमच्या शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका आहे, त्या गुणपत्रिकेचे मार्क्स एकत्र करून टक्केवारी काढण्यात येणार आहे आणि अनुभव प्रमाणपत्र, त्या अनुभव प्रमाणपत्राची सुद्धा टक्केवारी काढण्यात येणार आहे। हे दोन्ही टक्केवारी एकत्रित करून यामध्ये 100 गुणांची टक्केवारी असणार आहे। ती टक्केवारी एकत्र करून तुमची निवड प्रक्रिया होणार आहे मित्रांनो। KDMC.gov.in या संकेतस्थळावर ही निवड यादी जाहीर होणार आहे मित्रांनो। त्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी मुलाखतीसाठी कोणत्या ठिकाणी यायचं आहे हा ऍड्रेस दिलेला आहे। तो ऍड्रेस बघा 2रा मजला आरोग्य मुख्यालय फडके मैदानाच्या बाजूला आधारवाडी, कल्याण, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी जायचं आहे। तसेच फॉर्म भरण्यासाठी सुद्धा तुम्हाला याच ठिकाणी उपस्थित राहायचं आहे मित्रांनो। अर्ज करण्याचा दिनांक असणार आहे 9/10/2025 वार गुरुवारी तुम्हाला अर्ज करायचे आहेत। या ठिकाणी तुमची थेट मुलाखत येणार आहे। ही मुलाखत असणार आहे MBBS पदासाठी। या ठिकाणी बघा अर्ज स्वीकारण्याची वेळ असणार आहे सकाळी 10 ते 11 या दरम्यानच तुम्ही फॉर्म सबमिट करायचे आहेत। त्यानंतर तुमचे फॉर्म घेतल्या जाणार नाहीयेत। अर्ज छाननीची वेळ असणार आहे 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तुमच्या अर्जाची छाननी केल्या जाणार आहे। त्यानंतर मुलाखतीचा वेळ असणार आहे दुपारी 2 वाजल्यापासून पुढे ऑफिसचा वेळ असेल तोपर्यंत तुमची मुलाखत घेतल्या जाणार आहे। त्यानंतर GNM आणि MPW या पदासाठी बघा तुमचे अर्ज 8/10/2025 ला घेण्यात येणार आहेत।
अर्ज स्वीकारण्याची वेळ असणार आहे सकाळी 10 ते सकाळी 11:30 पर्यंत अर्ज घेतले जातील। त्यानंतर 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत या अर्जाची छाननी होणार आहे, म्हणजे अर्ज तपासला जाणार आहे। त्यानंतर तुमची निवड यादी तयार करून दिलेल्या संकेतस्थळावर किंवा ऑफिसच्या फलकावर त्या ठिकाणी तुमची निवड यादी प्रसिद्ध केल्या जाणार आहे मित्रांनो। त्यानंतर बघा तुम्हाला फॉर्म सोबत कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत त्या कागदपत्राची यादी या ठिकाणी दिलेली आहे, ती आपण बघून घेऊयात। पूर्ण माहिती भरलेला फॉर्म तुम्ही लावणे गरजेचं आहे। त्यानंतर वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला असणे गरजेचं आहे। 10वी 12वीचे गुणपत्रक किंवा सनद या दोन्हीपैकी एक असणे गरजेचं आहे। त्यानंतर तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलेले आहे त्या पदाची गुणपत्रिका आणि रजिस्ट्रेशन असे सगळे कागदपत्र तुम्ही लावणे गरजेचं आहे। त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे JNM आणि MBBS या पदासाठी रजिस्ट्रेशन असतं, ते रजिस्ट्रेशन लावणे गरजेचं आहे। त्यासोबत तुम्हाला रिन्युअल स्लिप लावायची आहे। रिन्युअल स्लिप नसेल तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येणार आहे मित्रांनो। त्यानंतर बघा शासकीय निमशासकीय संस्थेचे मध्ये काम केल्याचा अनुभव तुमच्याकडे असेल तर तो अनुभव लावायचा आहे। राखीव उमेदवारांनी जात प्रमाणपत्र लावणे गरजेचं आहे। त्यानंतर नॉन क्रिमिनल असणे तुमच्याकडे गरजेचं आहे। हे ठराविक कॅटेगरीसाठी आहे मित्रांनो, ओपन कॅटेगरीसाठी नाहीये। त्यानंतर डोमिसाइल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। आधार कार्ड, पॅन कार्ड आणि सद्यस्थितीचे फोटो त्याचे 4 ते 5 दिवसामध्ये तुम्ही काढलेले फोटो लावायचे आहेत। त्यानंतर अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र तुम्ही जोडणे गरजेचं आहे। आता ही अट फक्त फिमेल वर्गासाठी आहे, हे लक्षात घ्या। त्यानंतर तुमच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना असावा। लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुम्ही जोडायचे आहे सोबत। फौजदारी गुन्हा नसल्याचे प्रमाणपत्र म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला लावायचे आहे मित्रांनो। कॅरेक्टर सर्टिफिकेट हे 6 महिन्याच्या आतच काढलेले असावे, 6 महिन्याच्या नंतरचे असेल तर हे ग्राह्य धरल्या जाणार नाहीये। त्या ठिकाणी बघा आता हा संपूर्ण फॉर्म दिलेला आहे, हा संपूर्ण फॉर्म तुम्ही व्यवस्थित बघायचा आहे। या ठिकाणी तुमचा पासपोर्ट, सिग्नेचर, मेल ID आणि तुमचा मोबाईल नंबर स्पष्ट लिहायचा आहे मित्रांनो, म्हणजे कधी कॉन्टॅक्ट करायचा झालेल तर ऑफिस कडून तुम्हाला तुमच्या मेल ID वर तसेच मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट केला जाईल, म्हणून तुम्ही हा एकदम स्पष्टपणे नमूद करायचा आहे। त्यानंतर दिलेल्या कागदपत्राची यादी तुम्हाला या फॉर्मला व्यवस्थित लावायची आहे आणि सांगितलेल्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म वेळेमध्ये सबमिट करायचा आहे, हे लक्षात घ्या। गुणांकन पद्धतीने निवड होणार आहे म्हणून ही फायद्याची जाहिरात ठरणार आहे। त्यानंतर तुम्हाला वेळ सुद्धा ड्युटी टाइम सुद्धा कमी असणार आहे मित्रांनो। या ठिकाणी बघा तुम्हाला खाली ही कागदपत्रे दिलेली आहेत। ही कागदपत्रे संपूर्ण कागदपत्राची एक प्रिंट करायची आहे, सेल्फ असिस्टेड करायची आहे, म्हणजे सगळ्या कागदपत्रावर तुम्ही स्वतःची सिग्नेचर करायची आहे आणि फॉर्मला जोडायची आहे। त्यानंतरच तुम्ही फॉर्म ऑफिसला सबमिट करायचा आहे। फॉर्म स्वतः जाऊन सबमिट करायचा आहे आणि दिलेल्या वेळेमध्ये सबमिट करायचा आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो। ही होती JNM आणि MBBS तसेच MPW या पदासाठी जाहिरात। आपण सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे। काही प्रश्न पडले तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला विचारू शकता। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। खूप आपण मेहनत करून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। मला अशाच नवनवीन अपडेट वेळेवर भेटाव्या असं वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद मित्रांनो, जय महाराष्ट्र।